जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरूळ तलाठी कार्यालय हद्दीत गेले कित्येक दिवसांपासून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करण्यात येत आहे। तर या वाळू वाहतुकीमुळे सिरसगाव वाघरूळ ते हसनाबाद रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। तर या रस्त्यावरून वाहतूक थांबवावी याकरिता सिरसगाव वाघरूळ येथील ऑल इंडिया पॅथर सेनेचे कार्यकर्ते सोनाजी जोगदंडे यांनी तहसीलदार भोकरदन यांना निवेदन देऊन देखील कुठलीच कार्यवाही केली गेली नसल्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता। त्याच अनुषंगाने दिनांक 4 जुलै 2024 रोजी सिरसगाव वाघरूळ तलाठी कार्यक्षेत्रात गिरिजा नदीमध्ये आमरण उपोषण करीत असून आजचा दुसरा दिवस उलटून देखील तहसील प्रशासन उपोषणाची कुठलीच दखल घेत नसून जर कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचे स्मरणपत्र देखील देणार असल्याचे सांगितले आहे। दिनांक 28 तारखेला तहसीलदार भोकरदन या ठिकाणी मी निवेदन देऊन तहसीलदार संतोष बनकर व तलाठी सदाचा सिरसगाव वाघरूळ या ठिकाणी कार्यरत असलेला राजेंद्र पंडित तलाठी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवेदनाची कुठलीच दखल घेतलेली नाही आहे। त्या अगोदर हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेले कित्येक वर्षापासून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जाते आणि त्या वाळू वाहतुकीचा मार्ग हा सिरसगावहून जवखडा, सिरसगावहून हसनाबाद या मार्गे इतर जिल्ह्यामध्ये पाठवले जाते। याविषयी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्षात आणून देत असतो, मात्र प्रशासन हे गेंड्याची कातडी असलेलं प्रशासन आहे। त्यामुळे नाईलाज असतो मी तहसीलदार यांना निवेदन दिलं, मात्र निवेदन देऊन देखील तहसीलदार यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही। 2018 मध्ये सिरसगाव वाघरूळ ते हसनाबाद या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती। यामुळे आमच्या संघटनेच्या तालुका अध्यक्ष यांनी रस्ता डांबरीकरण करावं याकरिता आत्मदहनचा इशारा देऊन आंदोलन केलं। तेव्हा कुठं हा रस्ता झाला होता, मात्र गिरजा नदीमधून बोरगाव खडक या गावाशेजारी असलेल्या आमराईपासून अवैधरित्या वाळू वाहतूक करून ती हसनाबाद मार्गे सिरसगाव रस्त्याने वाहून नेल्या जाते। यामुळे त्या रस्त्याची अतिशय चाळण झाली आहे। 2 फूट ते 3 फुटापर्यंत खड्डे पडण्याचे चान्सेस आता सध्यासुद्धा खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे मी प्रशासनाला निवेदनामार्फत सूचित करून आज गिरजा नदी पात्रामध्ये उपोषणाला बसलेलो आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर कुठल्याही क्षणी मी आंदोलनाचा दिशा बदलून दुसरा पवित्रा घेणार आहे। जोपर्यंत निवेदनामध्ये दिलेल्या मागण्यानुसार मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मी सुरू ठेवणार आहे। या रस्त्यासाठी, या गावाच्या नागरिकांसाठी या आंदोलनामध्ये माझ्या जीवाची आहुती गेली तरी मी मागे हटणार नाही, हे या माध्यमातून सांगतो। धन्यवाद।